मराठा समाजाला आरक्षण द्यायचं तर ओबीसीलाही आम्हाला आवश्यक आहे, म्हणून आम्ही काही कंडिशन टाकलेले आहेत सरकारला, तुम्हाला नाही सरकारला. आमचं म्हणणं आहे की याच्यामध्ये काय होईल की जेव्हा मराठाला आरक्षण जर आपण देतो म्हणलं तर ओबीसी अंगावर येतील, म्हणून आम्ही काय केलं की ओबीसी मधला जो बाराबोलतेदार समाज आहे गावगाड्यातला, तर त्यांनाही वेगळं आरक्षण 3% आम्ही जर दिलं तर ते खुश होतील. हा, ते 12 बलुतेदारांना माझ्या एक लक्षात आलं. तुम्ही टीव्हीला असं म्हणले की 12 बलुतेदारांना जरांगे पाठिंबा का देत नाही. दिला नाही मी तुमच्या समोर तिथं. नाही आता द्या. दिला का नाही? दिला ना. आणि मग तुम्ही नाही कसं का मला चॅनलवर खोटं बोलत जाऊ नका ना. तुमच्यासारखे इतके ज्येष्ठ नाही. संभ्रम होतो साहेब समाजात. अहो तुमच्या समोर 3दा दिलाय. ऐका माझा आधी. आता तुमच्या समोर मी पाठिंबा मीडियाच्या बांधवातून दिलाय. आपण भेट झालो. महापरिवार परिनिर्वाण दिन होता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा. आपण तिथं पूजा केली, तिथं आपली चर्चा झाली. त्यानंतर 12 बलुतेदारांना वेगळा प्रवर्ग करून दिलं पाहिजे, कारण हे त्या छोट्या छोट्या जातींना खाऊ देत नाहीत, हे स्पष्ट बोललो मी. आणि तुम्ही रात्री मीडियात म्हणता तो जरांगे म्हणतो. ऐका, असं नाही, खोटं नाही बोलायचं तुमच्यासारख्या मोठ्या नेत्याने. तुम्ही म्हणले, मी ऐकलंय. तुम्ही सारख्या मागणी करा असं माझं म्हणणं आहे. अहो पण एकदा केली का लय बारी केली का आम्ही सोबतच आहेत ना मराठी. एकदा आणि म्हणून जरांगे तरी किमान असं आहे, एकदा जर शब्द दिला ना हटत नाही. आपण झालं गेलं नाही, तुम्ही गैरसमज पसरायला लागले ना. एकीकडून तोडगे काढायला येतात, एकीकडून गैरसमज पसरता, म्हणजे राजकारण करायला तुम्ही असं दिसायला लागलं याच्या. अहो दादा, आम्ही तुम्हाला मानलं होतं का नाही? तुम्हाला मान्य आहे का नाही? मानलं होतं. अहो पण तुम्ही मीडियाच्या माध्यमात ठीक आहे, खाजगीत तुम्ही बोलले असते एका दिवशी ठीक होत. तुम्ही मीडियाच्या माध्यमातून ऐकून तर घेत जाओ. मीडियाच्या माध्यमातून तुम्ही जाहीर म्हणलात की ते जरांगे म्हणत नाही 12 बलुतेदारांना आरक्षण द्या. अहो मी तिथं तर म्हणलो, पण मी तुम्हाला 4 सभेचे पुरावे देतो, तुम्ही नसताना म्हणलेले. पण तरी तुम्ही गैरसमाजातून जर कोणाच ऐकून असं बोलणार असाल, कसं विकोपा होईल बरं? देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.